तर बघा तयार आहे आपलं मस्त असं काळ्या मसाल्यातील दाटसर ग्रेव्हीचं कारलं. बघा किती छान दिसतंय, अगदी न खाणारे सुद्धा आवडीने खातील असं आपलं कारलं तयार झालेलं आहे. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला मस्त असं भरलं कारलं करायचं आहे, ते पण काळ्या मसाल्यातलं. तर म्हणजे चवीला खूपच छान लागतं. तर चला आपण लगेच रेसिपी सुरुवात करू. तर बघा त्यासाठी कारले घेतलेले आहेत मी, असे छोटे छोटे कारले घेतलेले आहेत. तर तुमच्याकडे जर मोठे असतील ना तर त्या एका कारल्याचे 2 भाग करा. हे बघा. तर आता आपल्याला हा एक भाग काढून टाकायचा आहे असा देठाकडचा, आणि त्याला अशी चीर देऊन घ्यायची आहे. बघा असं आपण जसं वांग्याला चीर देतो ना त्याप्रमाणे चिरा देऊन घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने असं. आणि हे देठ थोडंसं कापायचं आहे, बाकीचं देठ राहू देणार आहे मी, छान दिसतं. हे बघा असं या पद्धतीने. आणि कारलं कापून झाल्यावर आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा आणि पाण्यामध्ये मीठ टाकणार आहे मी 1 चम्मच एवढं, आणि हळद टाकणार आहे 1 अर्धा चम्मच. आणि आता सर्व कारले आपल्याला कापून या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. बघा तो कारल्यामध्ये जर अशी जाडसर बी असली ना तर ती काढून घ्यायची आहे. हे बघा फक्त जाडसरच बी काढणार आहे मी, कोवळी बी असली तर ती नाही काढायची आहे. तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. हे बघा असं चम्मचच्या साहाय्याने काढून घ्यायचे जाडसर बिया. बघा बघा अशा बिया निघतात. तर बघा मी बिया काढून घेतलेल्या आहे. तर या पद्धतीने काढून घ्यायच्या आहे. बघा इतक्या बिया निघाल्या त्याच्यात. सर्व कारले कापून घेतले मी, 6-7 कारले होते. तर बघा आता यांना आपल्याला 15-20 मिनिट असंच पाण्यामध्ये राहू द्यायचं आहे, म्हणजे छान असे त्याला मीठ लागेल आणि कडवट म्हणजे अजिबात लागणार नाही. त्यासाठी आपल्याला 15-20 मिनटं पाण्यात राहू द्यायचे आहे त्यांना. कारले आपण पाण्यात ठेवलेले, तोपर्यंत आपण साहित्य बघू. तर बघा 8-9 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, आणि मीडियम साईजचा कांदासुद्धा असा उभा चिरून घेतलेला आहे. 1 थोडासा खोबऱ्याचा तुकडा असे काप करून घेतलेले, 1 मिरची घेतलेली आहे, आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे. तर आता आपल्याला पहिले थोडंसं मसाला भाजून घ्यायचा आहे, हा खोबरं आणि कांदा. मसाला भाजण्याच्या आधी आपण पावडर मसाले बघू. तर बघा ही घरगुती मिरची पावडर घेतलेली आहे मी, छोटा अर्धा चम्मच आहे, आणि आपण 1 अर्धा चम्मच हिंग घेतलेला आहे, 1 चम्मच धना पावडर घेतलेली आहे, आणि 1 चम्मच आपण गरम मसाला घेतलेला आहे. हा काळा मसाला आहे घरी बनवलेला. आणि हळद लागणार आहे आपल्याला चवीनुसार, आणि मीठ लागणार आहे चवीनुसार. तर आपल्याला आता मसाला भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी थोडंसं तेल घालते मी. खोबरं आपण आधी भाजून घेऊ. तर काढून घेऊ आपण, खोबरं भाजलं गेलं आहे. कांदा भाजून घेऊ आपण आता. कांदा आपला भाजून झालेला आहे. बघा त्याला थोडंसं साईडला करू आणि आलं लसूण घालू त्याच्यात. मिरची आणि कोथिंबीरच्या गाड्या पण त्याच्यातच टाकायच्या आहे आपल्याला. हे बघा थोडंसं परतवलं, आणि आता टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे त्याच्यातच. बघा सर्व साहित्य आपण परतवून घेतलं छान असं. आता आपण हे काढून घेऊ. तर बघा सर्व साहित्य काढून घेतलं. आता याला गार करायला साईडला ठेवून देऊ आपण.
बघा तोपर्यंत आपले कारले छान असे मिठाच्या पाण्यामध्ये मुरले गेलेले, स्वच्छ धुवून काढायचे, 2 पाण्याने धुवून काढायचे असे कारले आपण स्वच्छ धुवून घेतले आहे बघा. तर यांना आता आपण तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊ आधी. तर बघा आपण मसाला भाजला त्याच कढईमध्ये आता आपल्याला कारले सुद्धा तळून घ्यायचे, तेलामध्ये म्हणजे फ्राय करून घ्यायचे आपल्याला. आणि आता आपण त्याच्यात कारले सोडून घेऊ. तर बघा कारले आपण तळून घेतोय. कारले तळल्याने काय होतं म्हणजे कडवटपणा बिलकुल लागत नाही. तेल आणि मिठामध्ये कडवटपणा कारल्याचा पूर्ण निघून जातो आणि मग कारले खायला खूप छान लागतात. जे न खाणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातात, अशी भाजी ही तयार होते. आपल्याला असेच हे कारले 60 ते 70% शिजेपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचे. आता कारले आपले परतले जात आहे तोपर्यंत आता आपला मसाला सुद्धा गार झालेला आहे, तर तो आपण आता वाटून घ्यायचा आहे. तर बघा बारीक असं आपण वाटण करून घेतलेलं आहे सर्व साहित्याचं. कांदा, लसूण, खोबरं आणि पाणी आपण अजिबात घातलेलं नाही. बघा आपण टोमॅटो आणि मिरची घातली ना, त्याचंच पाणी सुटलेलं आहे. वरून आपण अजिबात पाणी नाही घातलं. तसा बारीक आपण मसाला तयार करून घेतलेला आहे बघा. कारले सुद्धा आपले छान असे फ्राय झालेले आहे बघा, तळून झाले छान असे आणि शिजले सुद्धा. तर आता हे आपण काढून घ्यायचे. तर आता त्याच कढईमध्ये मी भाजी करणार आहे. तर अजून थोडंसं तेल घालते मी, एक अर्धी पोळी, कारण आपण कारले तळलेलं तेल उरलेलं आहे, तर त्याच तेलामध्ये करणार आहे मी. वरून फक्त थोडंसं तेल घातलं. आता तेल पण आपलं गरम झालेलं आहे. आता आपण हा मसाला तयार केलेला आहे तो टाकून घेऊ. तर आता आपल्याला हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. मसाला आपला परततोय तोपर्यंत आपण आता हिंग पण घालून घ्यायचा आहे. हिंग नंतरच घालायचा, नाही तर तो आधी जर घातला ना गरम तेलामध्ये तर तो पूर्ण जळून जातो आणि कडवट चव लागते. त्याच्यासाठी नेहमी हिंग असा नंतरच घालायचा. बघा छान असं तेल सोडलेलं आहे मसाल्याने. आता आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचे. गॅस कमी करायचा आहे मसाले घालताना. धना पावडर घालू आपण आणि मिरची पावडर आणि खास म्हणजे काळा मसाला आणि थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे, एक अर्धा चम्मच. मिक्स करून घेऊ. थोडंसं आपण गरम पाणी टाकू त्याच्यामध्ये, म्हणजे मसाले जळणार नाही आपले. आणि चांगलं आता याला सुद्धा आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. पावडर मसाले सुद्धा आपले छान असे परतले गेले बघा. आता अजून आपण थोडंसं पाणी घालू त्याच्यात. हे बघा छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे मसाला. तर आता आपण हे तळून घेतलेले कारले त्याच्यामध्ये टाकू. ते भरत बसण्याची काही गरज नाही आहे बघा. हे असे आपोआप चिरा दिलेले आहे ना आपण, त्याच्यामध्ये आपोआप हा मसाला जातो. फक्त हळूवारपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त नाही म्हणजे हे करायचं, नाही तर कारले असे अख्खे राहणार नाही, तुटतील ते. त्यासाठी आपण असे हळूवार असं त्यांना असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. बघा किती छान अशी आपली भाजी दिसते. तुम्हाला जर असंच ठेवायचं असेल ना तर कारलं तर असं पण ठेवू शकता, किंवा जर ग्रेव्ही करायची असेल तर ग्रेव्हीसुद्धा करू शकता. तर मी थोडीशी ग्रेव्ही करणार आहे त्याची, तर म्हणून थोडंसं पाणी घालते मी. मी या पद्धतीने ग्रेव्ही करून घेतलेली आहे बघा, म्हणजे आपल्याला पोळी भाकरीसोबत छान अशी खाता येईल असं. तर आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे आपण कारले
मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले होते, तर मीठ अगदी म्हणजे आपल्याला मसाल्यापुरतंच घालायचं आहे. 5 मिनिट आता आपण भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. कमी गॅस ठेवायचा आहे. 5-6 मिनिट आपण भाजी शिजवून घेतली बघा, आणि छान अशी भाजी आपली झालेली आहे तयार. तर बघा कारलं पण एकदम छान असं शिजून झालेलं आहे. अगदी चमचा दाबला ना तर लगेच म्हणजे असं तुटतं. एकदम छान असं झालेली आहे आपली भाजी. तर एकदम म्हणजे हॉटेलमध्ये भेटतो ना तसा कारल्याचा रस्सा आहे हा तयार. तर बघा वरून आता आपण कोथिंबीर घालू. एकदम छान अशी भाजी दिसते. तर तयार आहे आपलं चमचमीत असं काळ्या मसाल्यातील कारलं. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.